आहेत आणि त्यापासून तुमची सभा देखील होते. कशा पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची भूमिका असणार निवडणुकीला? वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला लढणार. बराचसा वेळेस असं होतं आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रामधल्याच पत्रकार बांधवांनी आणि लोकांनी आरोप केलेला आहे की बरेचसे वेळेस वंचितमध्ये बाहेरची लोक येतात, तिकीट लढून घेऊन जातात. पण वंचित बहुजन आघाडी हा स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्ण ताकदीने आणि जोराने समोरनं जाणार आहे. कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची, पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनाच तिकीट मिळणार आहेत, त्यांनाच उमेदवारी मिळणार आहे आणि ताकदीने तेच लढणार आहेत. तर ह्याच पार्श्वभूमीवर पूर्ण ताकदीने वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते आणि आमचा वोटर बेस हा ताकदीने या इलेक्शनला समोर जातो. आणि त्याच पद्धतीने सोलापूरमध्ये सुद्धा शहरामध्ये आणि सोलापूर ग्रामीणमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही पूर्ण ताकदीने लढतो. कोणासोबत जायचा विचार केला आहे की स्वतंत्रपणे? नाही, आता तरी आमची पॉलिसी आहे की भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष सोडून आम्ही कोणाची युती करायला तयार आहोत. भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांशी चर्चेसाठी आम्ही बसायला बिलकुल तयार नाही. पण बाकी जितके पण पक्ष आहेत त्यांच्याबरोबर युती आणि आघाडी करायचा निर्णय हा वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक बॉडीजला आहे आणि तो निर्णय तेच त्या पातळीवरती करतील. एमआयएमचे माजी खासदार आहेत इम्तियाज, काल त्यांनी त्यांच्याबद्दल भाषणामध्ये सांगितलं की एमआयएम सोबत युती करण्यासाठी जे बाकीचे पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस असेल, बाकीचे जे सेक्युलर स्वतःला म्हणणारे पक्ष आहेत ते कुठेही त्यांना घ्यायला नाहीत, अस्पृश्यासारखी वागणूक देत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. एमआयएमच्या बाबतीत वंचित बहुजन बाबतीतली भूमिका आपल्याला काय आवडते? अशा पद्धतीने सोबत आघाडी करण्यासाठी तयार आहेत, पक्ष सोबत घेता तयार आहेत तुमच्यासाठी? हे बघा, इम्तियाज जलील साहेबांचा काय अनुभव आला तो मला माहित नाही आणि त्यांचा तो पर्सनल त्यांचा अनुभव आहे, त्याच्यावरनं ते बोलत असतील, त्याच्यावरती तरी मी बोलणार नाही. पण वंचित बहुजन आघाडीनी जी या विधानसभेमध्ये पहिले लोकसभेमध्ये आणि खास करून विधानसभेमध्ये ताकद दाखवली त्याच्यामुळे इतर पक्षांचा वंचितकडे याचा कल हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. आम्ही लोकसभेमध्येच आम्ही लोकांना सांगितलं होतं की आम्ही इंडिया अलायन्स करू इच्छितो आणि भाजपला हरवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आम्ही इंडिया अलायन्सचा भाग बनायला इच्छितो. त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे पुणकर सर, रेखाताई ठाकूर यांनी मुंबईला चर्चेमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. पण तिकडे पुढे महाविकास आघाडीनी किंवा इंडिया अलायन्सनी आमचा समावेश करून नाही घेतला. तरी लोकसभेला इंडिया अलायन्स पूर्ण ताकदीने लढली आणि त्यांना थोड्या प्रमाणात विजय मिळताना दिसला. पण त्याचा पूर्ण फटका हा विधानसभेला वंचितला न घेतल्याचा तुम्हाला इंडिया अलायन्सला किंवा महाविकास आघाडीला दिसताना बसलेला दिसतोय. एवढंच की महाविकास आघाडीचे ऑलमोस्ट 99% सगळे ज्येष्ठ नेते हे पडले, घरी बसले आणि त्याच्यामुळे वंचित बद्दल यांची पॉलिसी खूप मोठ्या प्रमाणावरती आता बदलते. उद्या संभाजीनगरमध्ये मोर्चा अनाऊन्स केलेला आहे पण पोलीस त्याला परवानगी नाकारतायत, अजूनही नाकारले. मोर्चा होणार आहे का आणि कशा पद्धतीने? माझं ह्याच्याबद्दल नुसतं एकच म्हणायचंय, मोर्चाची परवानगी येऊ का न येऊ, मोर्चा तर निघणार आहे. पण दुसऱ्या बाजूला पोलिसांनाच जर इतकं लिगल कारवाई करायची असेल तर ज्या संघटनेच्या विरुद्ध आम्ही कारवाई करतोय आणि मोर्चा काढतोय ती संघटना जरा लिगल आहे का लोकांना सांगावं एकदा. मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सगळे राज्याचे पदाधिकारी तसंच राष्ट्रीय लेवलचे पदाधिकारी, सगळे ज्येष्ठ नेते आणि त्याच पद्धतीने खास करून युवक बांधव या मोर्चामध्ये असणार आहेत. आणि औरंगाबाद मध्ये मोर्चा असल्यामुळे लोकल टीम्स तर पूर्ण ताकदीने उतरतील. मी स्वतः असणार आहे, बाळासाहेबांच्या शेड्यूल वरती आहे. सर, एकनाथ शिंदेने असं पण म्हणलंय की राष्ट्रभक्त आणि देशभक्त अशी संघटना RSS ला संबोधतात, त्या संघटनेला बंदीवर तुम्ही मोर्चा करताय, तर एकनाथ शिंदेचा वक्तव्याकडे कसं बघता? राष्ट्रभक्त आणि देशभक्त RSS दोन्ही म्हणून नाही बघत मी, स्वतःचे भक्त, एका धर्माचे भक्त म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि त्याच्याहून मोठं त्यांना मी मनुवादाचे कपटी असं म्हणून बघतो. आणि त्यामुळे ते राष्ट्राचे किंवा धर्माचे नाही तर ते जातीवादाचे कपटी आहेत एवढंच मी म्हणते. संघाच्या बाबतीत दक्षिण भारतामध्ये एक प्रकार घडला होता, एका तरुणानं आत्महत्या केली, त्याच्यामध्ये एक पत्र लिहिलं होतं की संघाच्या शाखेमध्ये काही अन्याय अत्याचार त्याच्यावरती झाले. प्रियांक खरगेंनी त्यानंतर मागणी केली होती की कर्नाटकमध्ये संघावरती बंदी घालण्यात यावी. एकूण संघाच्या या सगळ्या कार्यपद्धती होते जे काही सगळा प्रकार घडले संघाच्या एकूण तुम्ही कशा पद्धतीने? संघाकडे आमचं नेहमी बघण्याचं दृष्टिकोन हे संशयास्पदच राहिलं होतं आणि संशयास्पदच्या पुढे जाऊन आम्ही नेहमी म्हणत आलोय की हे जे पद्धतीने काम करतात ते इलिगल आहे. इलिगल पेक्षा त्याच्याहून महत्वाचं की ते गैरकानूनी सुद्धा आहे. ज्या पद्धतीने RSSच्या दसऱ्या पूजेला शस्त्राचे पूजन होतं, ज्या पद्धतीने अजूनही ते कुठल्या सेक्शन खाली रजिस्टर्ड आहेत
ते कुठल्या नावाखाली मोबिलायझेशन करतात, ते जो फंड उभवतात त्याच्यावरती टॅक्सेस देतात का, तो जो फंड उभा करतात त्या टॅक्सेसची पोचपावती किंवा आकडे तरी इन्कम टॅक्सला कळतो का? एवढ्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती कोणीच बोलत नसताना ही संस्था लिगल कशी, हा एक मोठा प्रश्न सर्वांनाच उभा राहतो. सर 1 नोव्हेंबरला जे आहे महाविकास आघाडी जे आहे निवडणूक आयोगावरती जे आहे मोर्चा काढणार आहे मतदारांचा कोड ते ईव्हीएम मशीनच्या विरोधात. यापूर्वी देखील तुम्ही एक मोहीम हाती घेतली होती, अनेक ठिकाणी सभा घेतला होता तुम्ही, ईव्हीएमचा घोळ आहे किंवा मतदार याद्यामध्ये घोळ आहे ते आकडेवारी जाहीर करा म्हणून. तर त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणार का त्या महाविकास आघाडीच्या मोर्चा? हे बघा, तुम्ही मला दरवेळेस हा प्रश्न विचारता, पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो, इलेक्शन कमिशन वरती मोर्चा काढून काही होणार नाही, कारण या चोरीमध्ये इलेक्शन कमिशन स्वतः सामील. तुम्ही चोराच्या घरी जाऊन मोर्चा काढून काढला आणि म्हणायला लावलं त्याला की तुम्ही चोरात, तर ते नाही म्हणणार आहेत. आम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांना एक वेगळी ऑफर दिली होती की जेव्हा बाळासाहेब आंबेडकर 76 लाख मिसिंग वोटर्स, 76 लाख ऍडिशनल वोटर्सची जी घोटाळा होता तो घेऊन सुप्रीम कोर्टाकडे गेलेले, तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं होतं की आमच्याकडे 76 लाखचा डेटा आमच्या पद्धतीने ट्रेस झालाय, तुमच्याकडे जी माहिती असेल, तुमच्याकडे जी डेटा असेल तो आम्हाला पुरवा, आमची केस सुप्रीम कोर्टामध्ये स्ट्रॉंग बनवायला मदत करा. तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कोर्ट कचेरीमध्ये मदत करायला एकही पक्ष आला नाही. आता ईसीआय मध्ये नेऊन काय होणार आहे तुम्हालाच दिसेल पुढे. मग आता त्यांना काय सल्ला द्याल? फक्त जे ईसीआय वरती जे मोर्चे काढतात त्यांना काय सल्ला द्याल? हे बघा, जो सल्ला द्यायचा होता मी तेव्हाच सांगितलेलं की आमच्या कोर्टाच्या लढाईमध्ये सामील व्हा, तेव्हा त्यांनी तो पाळला नाही. आता पुढे काय होतं तुम्हालाच दिसेल. कोर्टावर विश्वास आहे का? म्हणजे कोर्ट देखील पिकलं गेलं असं स्टेटमेंट येते, विधान येतात. ज्यांनी विधानं दिली त्यांना विचारा, माझं तरी हे विधान नव्हतं.